सर्वांना मानाचा जय शिवराय. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी खूप जोरात रंगली आहे. प्रत्येक उमेदवाराच्या मध्ये चुरस लागली आहे. जो तो संबंधित पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतोय. काही दिवसातच म्हणजे 30 तारखेपर्यंतच चित्र स्पष्ट होईल आणि नंतर अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर आपल्याला खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. विषय असा आहे की सध्या या महानगरपालिकेमध्ये जे चित्र आहे यामध्ये खास करून दोन्ही शिवसेनेकडे लक्ष लागलेलं आहे, दोन्ही राष्ट्रवादींकडे लक्ष लागलेलं आहे. त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीचं एवढं मुंबईमध्ये वजन नाही आहे, पण नक्कीच दोन्ही शिवसेनेकडे लक्ष लागलेलं आहे. आणि त्यात परवा उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद निश्चितच वाढलेली आहे. या सर्वांचा विचार करून एक सर्वसामान्य मराठी म्हणून, एक सर्वसामान्य तुम्हा मराठींना एक कळकळीचे सांगणे की ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि तो विचार ध्यानात घेऊन तुम्ही सर्वांनी अशाच उमेदवाराला, अशाच जो उभा राहिलेला कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, मग त्या अशाच उमेदवाराला तुम्ही तुमचं आपलं बहुमूल्य मत द्यायचं आहे. तर त्यामध्ये विचार करण्याच्या काही गोष्टी आहेत. त्यापैकी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट सर्व मराठी प्रेमींना आणि कडवट मराठी प्रेमींना सांगणे की जो कोणी उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये आहे तो मराठीच असायला हवा. भले तो कुठल्या पक्षाकडून असेल, कुठल्या पक्षाकडून नसेल, अपक्ष असेल, पण सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, तो उमेदवार हा फक्त मराठीच असायला हवा. जर आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल या मुंबईमध्ये तर मराठी उमेदवार निवडून देणं ही काळाची गरज आहे. आणि असाच उमेदवार निवडावा. समजा एखाद्या प्रभागामध्ये मराठी एकपेक्षा जास्त उमेदवार असतील आणि प्रत्येक पक्षाकडून असेल तर त्या तुमची प्राथमिकता अशाच उमेदवाराला असावी की जो मराठीच्या न्याय हक्कासाठी लढेल हे तुम्हाला वाटतंय. अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्यायचा आहे. तो कार्यतत्पर असावा, तो आपल्यासाठी सदैव उपलब्ध असावा, सर्वात महत्त्वाचा तो सर्वसामान्य असावा, कुठलेही राजकीय वारसा नसलेला असावा, घराणेशाही तर अजिबात नसावी. कारण विषय असा आहे की कुठेतरी नेता म्हणून कार्यकर्ता हा कार्यकर्ताच आयुष्यभर राहतो. तर अशा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिलं तर तो खऱ्या अर्थानं आपलं जनसामान्यात येऊन काम करण्याची जास्त शक्यता असते. आणि यामध्ये अजून एक मी म्हणेन, एकनिष्ठ जे उमेदवार आहेत कुठल्याही पक्षाला धरून, मराठीच उमेदवार एकनिष्ठ असेल तर त्याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. तिकडून इकडे उड्या मारणाऱ्याला अजिबात तुम्ही थारा देऊ नका. आणि यातूनही तुम्हाला जर असे एकपेक्षा जास्त उमेदवार वाटत असतील तर त्यात सुशिक्षित उमेदवार जो असेल, जो आपल्या बुद्धी कौशल्याने, आपल्या ज्या काही त्याच्या शैक्षणिक यामुळे आपल्या या नगराचा विकास करेल, अशाच व्यक्तीला एक नगरसेवक म्हणून तुम्हाला निवडून द्यायचा आहे. खऱ्या अर्थाने तो आपला सेवक म्हणून असेल, राजा म्हणून काम करणार नाही, सेवक म्हणून काम करेल. आणि शक्यतो प्रत्येक उमेदवार तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करेल की मी कसा योग्य किंवा मी कसा चांगला किंवा मी कसा तुम्हाला जे काय विकास करेन वगैरे वगैरे, हे तर सर्वच सांगतात. परंतु तुम्ही अंतर्मनाला विचारायचं आहे की आपल्यासाठी, आपल्या ह्या नगराचा विकास करण्यासाठी सेवक म्हणून जो योग्य असेल अशाच उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यायचा आहे. ध्यानात असू द्या. सर्वांना मानाचा जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी. धन्यवाद.